नमस्कार, तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र राज्यात 150 तहसीलदारांना आता उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळणार आहे। त्यामुळे एमपीएससी ची तयारी करत असलेल्या आणि एमपीएससी पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे, जी साहजिक आहे। महसूल विभागात या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू असून ही पदे रिक्त नसतानाही भरती देण्याचा प्रयत्न होत असल्याचं समोर आलं आहे, तशी माहिती तेजस व्हॉइसकडे आहे। राज्यात उपजिल्हाधिकारी सहवर्गाच्या 600 जागांपैकी 300 जागा या एमपीएससी मार्फत आणि उर्वरित 300 जागा या तहसीलदारांच्या पदोन्नतीतून भरल्या जातात। सध्या एमपीएससी मार्फत भरायच्या 58 जागा रिक्त असून सरकारकडून वेळेवर मागणी नोंदवली नसल्यामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर गेली असल्याचं समोर आलं। या परिस्थितीत पदोन्नतीवर उपजिल्हाधिकारी पदे भरल्यास एमपीएससी मार्फत होणाऱ्या भरतीच्या संधी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे उपजिल्हाधिकारी पदाची स्वप्न पाहणाऱ्या आणि एमपीएससी मार्फत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं समोर येत आहे आणि तेजस व्हॉइसचा त्याला पाठिंबा आहे।